हे रद्द करायचे सांगितले। जसं की यांनी सांगितलं की विखेला हे दिसत नाही का? हे काय कशाला बोलतो विखेंना काहीच माहित नाहीये। गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र निघाले? एकदा म्हणतो 36,000, एकदा म्हणतो 22,000, एकदा म्हणतो 4.5 लाख आणि एकदा म्हणतो 302 नाही 308। म्हणजे एक वाक्य तर नाही का त्यांच्यावर? जिथं तुमच्या समोर सिद्ध करून दिलं ना, तुमच्याकडे बाईट आहेत ना, तशा सांभाळून ठेवल्या, तुम्ही साक्षीदार आहेत ना, तुम्हाला सोडून काय करतो राव मी? एक तर फक्त माझा पहिला विश्वास माझ्या मराठीवर आणि दुसरा तुमच्यावर ठेवतोय। इथं सांगितलं त्यांनी भ्रष्टाचाराचा 29 तारखेचं आंदोलन डॅमेज करायचा प्रयत्न सुरू आहे आता। मला डॅमेज करायचं, मी परवडत नाहीये सरकारला, मराठ्यांनी हे समजून घ्या। मला एकटं पाडायचंय, माझ्या विरोधात हे कट आहे, कारण मी रेटत नाही, कारण मी ना भाजपचा होतोय ना काँग्रेसचा होतोय ना शिवसेनेचा होतोय ना कोणाचा होतोय। यांना वाटतं हे परवडतच नाही, जातीरात मोठं करायला लागलं नाही मग द्यावा लागेल, त्याच्यापेक्षा याला बदनाम करा। खरं द्यावं लागेल, हे खरं नाही का? तुमच्या मीडिया पुढे ठेवलं हे खरं नाही का? शिक्के आहेत हे त्यांचे, फडणवीस साहेब तुमचे अधिकारी असतील हो शिक्के आणणारे। हे आमचं नाही हे राव, हे आमजवळ नाही दप्तर आहे हे तुमचं। हे मला बदनाम करून बाजू सरकायचे, कारण मराठ्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवलाय की हेच पोरग देऊ शकतो आणि रद्द झालेले पण मीच देऊ शकतो, हे बी छाती ठोकून सांगतो। यांनी फक्त ते कट रचायचं आहे। बरं, माझ्या मराठ्याचे समन्वयक अभ्यासक काही इतके मरमर करतात, पण काहीला त्यांचेच पाय आवडतात। त्यांच्या पायाला काय काय नाही, गु आहे का काय चाटायला का काय आले मला काहीच मिळ लागा ना। पण काही अभ्यासकांनी काही समन्वयकांनी बाबा आयुष्य समाजासाठी वेचलंय, त्यांचा जीव चाललाय इथं लढू लढू, संघटनांचा पण जीव चाललाय या मराठ्यांसाठी, रक्त ओकू ओकू। त्यांना फसवलेलंच आहे ना सरकारनं, मला एकट्याला फसवलं का? तसंच त्यांना कळत नाही का इतके दिवस लढते 30-30 वर्ष, अक्कल नाही का? याला पण फसवतात, आपण एकाच बाजून राहू आणि सरकारला वाकूच। अरे संध्याकाळ पोत मायापाशी येतो, सकाळी गायब, आम्ही म्हणतो मत आहे कसं काय झालं हे, फोटो कसं काय आला, पेपरला नाव कसं काय आलं त्याचं? पत्रकार बी शिंदे साहेबाचाच। काय धंदे काय बैठका? अरे तुम्हीच म्हणले रे मला, तुम्हीच म्हणले रे, तुम्ही लोकांचे कन्फ्युज करायला लागलात ना। मला फक्त नाव घेऊन बोलायचं नाही मुद्दाम, का की नको माझ्या मराठ्यात मला नाव बदनाम करायचं। JR घेतल्याच्या नंतर मुंबईतून 29 ऑगस्टला तिथं सगळे हो म्हणले, तरी मला माहित होतं हे नंतर बदलणार आहे, म्हणून मी विखे पाटलांकडून शब्द घेतला, सुधारित JR करावं लागेल ना? ते म्हणले हो, काही बदल आम्हाला करायचा असला तर। मी गॅलेक्सी हॉस्पिटल आलो, 6व्या दिवशी 8 अभ्यासक आले माझ्याकडे। समाजला येडवून करीन त्यांना, म्हणून नाव सांगा ना, कारण हे खरं आहे, हे बळी देतात। तुम्हाला कंदुरी माहितीये का बोकडाची? माहितीये का? खाटीक मुसलमान काय करतो, बोकड कापतानी पाणी पाजतो बोकडाला आणि विचारतो कापू का? मग ते पाप कोण काप म्हणणारवर जात। तसं यांचं करताना मला कर म्हणते आणि नंतर 2-3 दिवस सांगितलं की आमचं खोटच होतं, ऐकलंच नाही, आमकच केलं। म्हणजे हे बकरा केला यांनी, बळीचा बकरा। 6व्या दिवसांनी 8 अभ्यासक आले, मी म्हणलं बघा वाचा, आपल्याला काय बदल करायचा का बघा। हॉस्पिटल मधला विषय सांगतोय गॅलेक्सीचा, हे पत्रकारांना माहित असावं, आणि म्हणलं बदल करायचा असला सांगा। त्या 8-9 जणांनी मला सांगितलं, हे मीडियाला मी पहिल्यांदा सांगतो, वेळ झाला असेल पण समाजाच्या माझ्या हिताचं आहे म्हणून मीडियावाल्यांना हे मला सांगणं गरजेचं आहे। 8-9 जणातले म्हणले आमचा एक सनदी अधिकारी मोठा उच्च, त्याचं बी नाव नको सांगायला, तिकडून जर बदलले तर त्याचं बी नाव घेतो। आयुक्त आहे, मंत्रालयात पण राहिलेला आहे, JR काढण्याची अक्कल आहे त्यांना, पण आमच्या विचाराचा आहे, आमचा आहे आयुक्त। म्हणलं विचारा बा, त्यांना विचारून येतो म्हणजे। JR घेऊन गेले सकाळी 11 वाजता, रात्री 9 वाजता आले माघारी। त्यांना विचार, त्यांनी
ह्या ना राज्यातले अभ्यासक जे माझ्या विरोधात बोंबलतात ना, राज्यातले म्हणतोय मी, काही ते माघारायला म्हणले, ते म्हणले याच्यासारखा जे आर निघूच शकत नाही, मराठ्याचा लय भारी कल्याण झालंय. यांनी माघारी येऊन मला सांगितलं. तेच आता म्हणते जे आरने आरक्षण मिळत नसतं, जे आर खोटाच आहे, आमचं ऐकलं नाही, हेच आहेत ते. म्हणलं बदल करा, त्याला सांगा आता शांत आहे, काहीच नको म्हणे. हे फक्त राजकीय स्वार्थासाठी ही एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या खालच्यांनी ठरून गेम लावलेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून सगळं काही होतंय का? मग त्यांना विचारल्याशिवाय कसं काय होऊ शकतं? कसं काय होऊ शकतं? त्यांच्यात तिथं कसं काय हे सगळं? मराठीचे विरोधक, मराठ्यांचे विरोधक त्यांच्यात तिथं कसं काय? हे तर शिंदे साहेबाला घणघणशात देतात. शिंदे साहेब तिथं कसं काय? हे ठरवून प्लॅन आहे सगळ्यांचा. मला उघडं पाडायचं, पण त्यांच्यासाठी शिंदे साहेब मी तुम्हाला उघडं पाडू शकतो. हो, 25-30 त्यांचेही घालू शकतो आमदार मी, आणि 25-30 बावनकुळेमुळे फडणवीसांचे सुद्धा घालू शकतो. पाटील तुम्ही शिंदे यांच्या विरोधात लय मोठे भोग भोगायला येईन तुम्हाला मी. तुम्ही शिंदे यांच्या विरोधात काय भूमिका घेणार आहात का? आता काय घेतली? कारण तुम्ही बार म्हणताय त्यांनी जर हे एकनाथ शिंदे साहेबांनी दुरुस्त नाही केलं, शिंदे साहेबाच्या विरोधात मी गेलो नसता, हे दुरुस्त करून द्यायचं, माझ्या मराठ्याचं वाटलो करायचं नाही. कारण आम्ही तुम्हाला मराठा म्हणून उचललेलं आहे आणि पुढे सुद्धा उचलणार आहे. घात नाही करायचा मराठ्यांचा. पाटील तुम्ही जसं ज्योती शिंदे यांचं उदाहरण दिलं की 2 नेत्यांचे त्यांना ऑफर होत्या की आमच्याकडे या म्हणून, आणि हे गेले नाही म्हणून त्यांचं प्रमाणपत्र रद्द झालं, तर कोणत्या त्या नेत्याच्या ऑफर होत्या यांना की आमच्याकडे या म्हणून? ती पुढून येईल ना आता. हे बघा, मला काय शिल्लक राहून द्या, त्यांचा पूर्ण माज उतरतो मी पुराव्यासहित, पूर्ण पुराव्यासहित. त्यांना जी मस्ती आली ना, मराठ्यांच्या जीवावर घेतलं आणि त्यांनी मंत्रीपद, आमदार, खासदारक्या, ती मस्ती जिरवतो मी यांची. तुम्ही मला सांगतो ना, मी आमदार, खासदार, मंत्र्यांनी मला गोळ्या घाला, मारा, जेलमध्ये टाका, पण माझ्या मराठ्याला त्रास देऊ नका, तुम्ही असं रद्द करू, हे म्हणणं आहे माझं. फक्त ज्योती शिंदे यांनाच ही ऑफर होती की सगळ्या उमेदवारांना अशी ऑफर होते म्हणून त्यांचं रद्द केलं असं? आता सगळ्याचं तेच आहे ना. इथं कधीच न सीट पडणार, ते बावनकुळेने रद्द करायला लावलं, कधीच न सीट पडणार आहे त्यांचं. तिथं पडलं, जिवारी लागलं, पोरगण पोरगी दोन्ही तिथं बसून होते, ती आग झाली. म्हणून सांगतो फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, मराठ्यात अशी ताकद आहे की न पाडणारे पाडलेत मराठ्याने, न पाडणारे आणखीन रडत येत. ती तुम्हाला लय अवघड करील मी, नसता हे दुरुस्त करून द्या. मला बाकी काय माहित नाही. फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी हे दुरुस्त करून द्यायचं. पाटील 29 ऑगस्ट अल्टिमेटम येतं उपोषणाचं, त्यानंतर तुम्ही म्हणतात की मुंबईला जावं लागणार, त्याशिवाय सरकार नीट होणार नाही, तर काय? नाही, आता मी मराठ्यांना विचारून घेणार आहे, मुंबईला जायचं का आंतरवालीचं 29चं करायचं. माझं डोकं सर्कल आहे. तुम्ही खरं सुद्धा माझ्या मराठीत टिकून द्यानात, म्हणजे मराठी मारायचं तुम्हाला खरं टिकून द्यानात. आणि बोगस आरक्षण यांनी विचारलं होतं. विखे म्हणतात की काय काय म्हणे विखे? विखे म्हणाले की कागदपत्र जर त्याच्यामध्ये जर बोगस असतील तर त्यांच्यावर कारवाई होणारच म्हणे. एक तर काही माहित नाही त्यांना याच्यातलं, बोगस कशाला म्हणतात काहीच कळत नाही, आरक्षणातलं काहीच मिळेल नाही. तुम्हाला जर उपसमितीचा अध्यक्ष असलात ना, जर बावनकुळे हे करू शकतो तर तुम्ही सुद्धा करू शकता, तुम्हाला अधिकार आहे. काय करू शकता? 50% वर आरक्षण कसं काय गेलं, ते बोगस नाही का? 1994ला 16% आरक्षण दिलं, ते बोगस नाही का? अक्कल इथं चालू नका विखे पाटील साहेब, मराठ्यातच. आपल्या घरची आहे म्हणून पायाखाली तुडायची नाही. थोडं जरा डोकं चालू असेल तर मग हे बोगस नसून बोगस बनायचं. आणि जरा 16% दिलेलं 94चं बोगस आहे का नाही बघावं. 50%च्या वर गेलंय ते बोगस आहे का नाही बघावं जरा. 67ला 180 जाती होत्या, ते 376 कस काय झाल्या त्या बघावं. ह्या खरंच पोट जाती उपजाती ओबीसीच्या होत्यात का हे बी बघावं. याला उपसमितीचा अध्यक्ष म्हणतात मराठ्याच्या. मराठी आपले म्हणून त्यांचंच वाटोळ करायचं हे बंद झालं आता.
ते तुमच्या चालत्या मंत्र्याच्या पहिल्यांदा होत्या मराठ्याच्या मंत्र्याच्या, आता नाही. आता मराठा स्वतः मालक झालाय. पाटील चंद्रशेखर बावनकुळेचा काय अनुभव आला तुम्हाला? एकनाथ शिंदे काय म्हणणं आहे? प्रसाद लाडबद्दल काय म्हणणं आहे? बच्चू कडू तुम्हाला काय आता म्हणणं आहे? प्रसाद लाड काय करीन? करतोय मरमर. येईन जर असं वाटलंच करायचं ठरवलं, 3दा 4दा सांगितलं आम्ही विखे पाटलाला आणि प्रसाद लाडला. आणि आमच्या त्या सुरू झालं, बंद होत असते यांना. मग फडणवीस साहेब डोक्यातली हवा काढा बरं. आंदोलन जर सुरू झालं ना, पुन्हा राज्यात फिरायची बंदी होऊन जाईल. बोगस शोधा आता, त्यांचं बी बोगस शोधा. मागणी वाढली. उदय सामंत म्हणतात की तुमच्या शंका दूर करू म्हणून काही बोलणं झालं की उदय सामंत यांच्याशी तुमचं? कवा म्हणले? सकाळी म्हणले मीडिया. काय करता म्हणून शंका आहे काही? तुम्हाला जीव लावतो त्याचा अर्थ आमचा जीव घ्यायला लागले का तुम्ही? तुमचे नेते पक्षाचे मंत्री बैठका घेते, तुमचे पदाधिकारी आमच्या विरोधात बैठकात घेते, आमच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात भाषण करून कोयत्याने मारून टाकून म्हणणारे तुम्ही उपनेते करता. हा, इतक्या येड्यात काढणार का तुम्ही आम्हाला? इतक्या येड्यात काढणार का? ज्याला उपनेते करतात ना, एक मत पडू शकत नाही म्हणतो मी तुम्हाला. दुसऱ्या ओबीसीचं पडन, पण त्यांचं एक नाही पडू शकत. एक आशिष शेलारचा उल्लेख केला. आशिष शेलारच्या संदर्भात काय अनुभव आला तुम्हाला? त्यांना सांगितलं मी ते, ह्या गोष्टी अशा व्हायला लागल्यात खाली. तुमचा अतुल सावे बी त्याच्यात आहे. मी मोहम कुणाचं नाव नाही घेत. छगन भुजबळचं घेतलं का? त्या धन्याचं घेतलं का? जे सत्य आहे तेच मांडतोय मी, कधी पण. ह्या बावनकुळेमुळं मी एवढं वाटलं करेन देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचं, किती मोजता येणार आहे. कारण याचं भाजपच्या मराठीचं वाटलं होतं. कितीतरी भाजपचे सुद्धा नेते आलेत माझ्याकडे, तेही सांगते आमचा असा देवारा व्हायला लागला, तसं व्हायला लागला. आमचं बी लेकरं शिकायचं. मराठ्यांच्या लेकराचं कोणी दिलं ना अधिकार तुम्हाला? हे 4ची काडी लावा तिकडं. हे आम्हाला कोण भोग भोगायला लावतो तुम्ही विनाकारण? कशामुळं? आणि मराठ्यात गैरसमज पसरायची. कारण 58 लाख म्हणजे तुम्ही शोधल्या, प्रमाणपत्र तुम्ही दिले, पोरांनी त्याच्यावर ऍडमिशन घेतले. वाटलं करणार का पोराचं तुम्ही? व्हॅलिटी नाही देणार? कशाला काढ्या मग 58 लाख म्हणजे तुमच्या? कोणतं आरक्षण देणार मराठ्याला मग तुम्ही? जरी एसीबीसीचं टिकून द्यायला, ईडब्ल्यूचं तुम्हीच घातलं. आता नोंदी तुम्ही शोधल्या, तुम्हीच घालणार. मराठ्यांचे मन नेमके कसे जिंकायला तुम्ही? वाटलं करून मराठ्यांच्या पोराचं कल्याण नाही करायचं तुम्हाला? बोगस आरक्षण नाही का त्याच्यात नाही? मराठी गप्प बसलेत म्हणून आम्ही सुद्धा सत्याचा विजय म्हणू शकतो. बाळ नीट राय. हो, सत्याचा विजय म्हणू शकतो. आम्हाला सवलती लावल्या, लगेच म्हणायचं ते कायद्यात बसत नाही, मंत्र्याला अक्कल आहे का नाही, हे छगेने बोलायला लावायचं त्यांना. अक्कल शून्य नेते मंत्री. ओबीसीच्या सवलती मराठ्याला देता येत नाहीत. तुला घेता येतात का आदिवासीच्या सवलती? हा, तुला घेता येतात का? मग आम्हाला नाही घेता येत म्हणलं, तुला घेता येतात का आदिवासीच्या सवलती? हा, मला नका घुसवायला लावू. मी जर कसं उलट घुसलो ना, तुम्हाला वाटत असं आम्ही उत्तर देणार तुम्हाला. आम्ही आणखी स्वयं बाळगून येत, आम्हाला वाटतं नको, आपलेच बांधव आहेत. पण तुम्ही लय अति टोकाचं घुसायला लागलात ना, तर मराठी आम्ही सुद्धा टोकाचं घुसू शकतो. आम्ही सुद्धा तुटूच तर लढू शकतो. मग आरक्षणासाठी तुम्ही लढू शकतात म्हणलं. या संदर्भात बच्चू कडूची काय मदत जाईल तुम्हाला? मला काय मदत करायचं, आम्हीच त्यांना करतो. आता बच्चू कडूचा वजाचा विषय झाला तर काय मदत माझा झाली? काय काय संबंध मदत नाही. झाली का? माझा संबंध इथंच आहे फक्त की तुम्ही एक खरं असून रद्द का केली. एक तर मला याच्यात पडायचं नव्हतं. मी राजकारणात पडत नाही. मला राजकारणात त्या आरक्षणाशी काय देणं घेणं नाही. मला माझ्या गरीबाचे पोरं मोठे करायचे. पण तुम्ही इतका गैरसमज रंगीला येऊ की भयानक. बोगस प्रमाणपत्र रद्द झाले आणि एक काय रद्द व्हायला लागलं. आणि मग ते पुढून म्हणायचं सत्याचा विजय. आम्ही म्हणू का एखाद्या ओबीसीत वाटलं झालं सत्याचा विजय झाला? दाखवायचं का 50%च वरचं 2% रद्द करून? होत नाही काय? घेऊ काय मागणी मग? आमचा जी आर जर हैदराबाद गॅजेटचा बोगस आहे,
तर मग 1996 सुद्धा बोगसच आहे. बरं, मुंबई जाण्यासंदर्भात तुम्ही काही बैठक घेणार आहात का? सगळ्या मराठीला विचारात चालायचं का मुंबईला? मग ती बैठक कधी असणार यांनी? नाही बैठक नाही, मी विचारतो आता दौरा आता सुरू झाला. आता यांनी आता राज्य तापील मराठी तापलेत आता घराघरात. मग म्हणजे 29 ऑगस्ट आंदोलन मुंबईला होऊ शकतं समजा. मागे राहिलं सांगतो ना आता. पश्चिम महाराष्ट्रात दौरा करतो आता, मराठवाडा बी सुरू होणार आता. दौऱ्यात नक्की आता होणार. विदर्भात बी जाणार आहे मी आता आता ढवळ. कारण मराठी आता फोन यायला लागलेत कालपासून. मी हे बघा मीडियाला सांगतो का नाही हमेशा, आता कालपासून मराठीचे वेगळेच फोन सुरू झाले. आता ते म्हणतात राज्यात बैठका घ्यायचं आपल्याला. आता मुंबईचा मला म्हणते, मी म्हणतो नको, आपण इथंच थांबू. पण आता आमच्या जिल्ह्यात या, आता कालपासून हे सुरू झालं. फडणवीसांनी मुद्दाम सुरू केलंय ना, एकीकडून द्यायचं, शिंदेने एकीकडून द्यायचं आणि दुसरीकडून त्याच्याच मंत्र्याच्या माध्यमातून मराठ्याच्या विरोधात आंदोलन करायला लावायचे. हे जी प्रकरण सुरू झाली ना, 3 वर्षात शिंदे साहेबांचं एकदा नाव नाही घेतलं. खरंच तळप हाताच्या फोडासारखं वळ गेलो यार त्या माणसाला. इतकी चीड यायला लागली त्या माणसाची. आपल्याच जातीसाठी तुम्ही नोंदी शोधल्या ना, आपल्याच जातीचे लेकरं तुम्ही आता मारायला लागला. ही दुसरं पेपर आहे शिंदे साहेबाचा. अरे जातीने दैवत मानावं तुम्हाला, सत्याला लात मारावी तुम्ही. 6 कोटी मराठे तुमच्या मागे उभा आहेत ना अजितदादाचं सुद्धा वाटलं होऊन देत नाही ते, ना त्या पवार साहेबाचं वाटलं होऊन देत नाही, ना काँग्रेसचं मराठी वाटलं होऊन देत नाहीत, ना त्या उद्धव ठाकरेचं वाटलं होऊन देत नाही, ना त्या संजय राऊत साहेबाचं वाटलं होऊ देत नाही ते मराठी. नाही होऊ देत. आणि आता तुम्ही आमचे प्रमाणपत्र रद्द करून वाटलं करणार आणि आम्ही तुम्हाला सुद्धा सोडणार आहेत. अरे झोपेतून बाहेर या. एकदा जर मी तारा लागलो ना, पळता भुई कमी केली तुम्हाला, पळता भुई. आता राज्यातले फोन सुरू झाले, बैठक घ्यायची. मराठी चौतळ्या काही गरज होती का? बावनकुळ्याला कुठं करायची विदर्भात आणि बैठका शिंदे होणार. साहेबाच्या मंत्र्याला कुठं करायची गरज होती की? काही गरज आहे का? सगळ्यात मी म्हणतो तुम्हाला सगळीकडून फोन यायला लागली द्या. विदर्भात बैठका होती. हे बघा भाऊ, मी मीडियाला आतापर्यंत 3 वर्ष खोटं बोललो. फोन आले तर आलंच म्हणतो, नाही तर नाही. इतकं सुरू झालं ना रामदाळ. आता मराठी एवढेच येतलेत कारण त्यांच्या पुरीचं वाटलं होणार आहे, पोराचं वाटलं होणार आहे, भाजपमधल्या पोराचं पुरीचं वाटलं होणार आहे, शिवसेनेच्या पोराचं पुरीचं वाटलं होणार आहे, राष्ट्रवादीच्या पोराचं पुरीचं वाटलं होणार आहे. तुमचं राजकारण तिला खड्ड्यात जाऊ दे. काँग्रेस शिवसेनेच्या मराठीचं वाटलं होणार आहे. कोण गप बसणार आहे आणि कोण वाटलं करायला? ज्यांच्या पोरानं पुरीनं नोकरीला शिक्षणाला फॉर्म भरलेत, त्याच पुरीच्या बापानं भाजपचा शिवसेना गैरसमज निर्माण करतो. मला एकटं पाणी षडयंत्र झालंय. काय षडयंत्र खिशोडी ते कोण काम करत आहे त्याला मोजित नाहीत आम्ही. पाटील, हा काम करतेत विरोधात. आम्ही काय करते त्यांच्या प्रवक्त्या संघ, मराठ्याच्या समन्वयका संघ काय करते तिथं? हा दाटोमिटी करायला लुंडू बुंडू सारखं दाटोमुटी रंगवायला लागला गेम. जरांगी पाटील बी पाहिजे, जरांगी पाटला विरोधात काम करणारा पाहिजे. याने मोठं नसतं हो, ती एकदा चूक होत असती. तीच प्रकार इकून आम्ही त्या लाडभोवर विश्वास टाकतो, विखे पाटलावर विश्वास टाकतो आणि तिकून बावनकुळे काड्या करणार. ही फडणवीस साहेबांचं गेम. जरांगी पाटला संघ गेम खेळणं सोपं नाही. लय चित्र प्राणी भाऊ आपण. मराठ्याचं वाटलं केलं की मी तुमचं केलं. आणि आता बघतो आता मराठ्यांच्या लक्षात आलंय काय चूक आहे राव. मी इमानदारीने काम करणं चूक आहे का? मी त्या माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटलं आहो. आज त्या बोडकेच्या पोरानं एमएससी ला ऍडमिशन घेतलं. सगळ्यात टॉपचं कॉलेज. कुणबी प्रमाणपत्रामुळे त्या लेकराचं कल्याण झालं. फडणवीस साहेब लावायचं का त्याला रोजानी लोकांचे ऊस तोडायला? ही बावनकुळे काम करणार का तुमचं? आणि त्याचाच आनंद मानणार का तुम्ही? आणि मराठ्यांचे डोळे याच्यासाठी उघडले कालपासून. आपल्या लेकराचं प्रमाणपत्र रद्द झाल्यावर ओबीसीचे नेते म्हणाले सत्याचा विजय झाला. मराठे खरबडून जागे झाले. हे किती आपल्या बुद्धीचे आहेत. तुमच्या लेकराचं वाटलं झाल्यावर आम्ही मदत करणारे लोक आहेत, मदत करणारे आणि तुम्ही आनंद व्यक्त करणारे. ह्यो तुमच्यात आणि मराठ्यात फरक आहे. ह्यो मराठ्यातून तुमच्यात फरक आहे. मराठी दुःख व्यक्त करते दुसऱ्याबद्दल वाईट झालं आणि तुम्ही आनंद व्यक्त करतात. हे मराठ्याला कालपासून लय लागले.
मराठ्यांचं वाटलं झालं की खुश होते. म्हणून सगळ्या पक्षातले मराठी सावध व्हा. मी तुमच्या लेकरासाठी लढतोय आणि रद्द करून मुद्दाम माझा अपमान करते आणि मला एकटं पाडून कट रचून षडयंत्र चालू आहे. मराठ्यांच्या लेकराचं कल्याण खरंच सांगतो मी तुम्हाला, मी पाठ ठोकीत नाही पण मीच करणार. हे तुमचं वाटोळं करणार आहे. मी हे प्रमाणपत्र रद्दच होऊ देत नाहीत कोणचे, हे त्यांना माहीत झालंय. म्हणून त्यांचं षडयंत्र आहे सरकारमधूनच. याला हटवा बाजूला. मग बोलणारे जे आहेत मराठा आरक्षणाकडून ते आपलेच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या षडयंत्रामध्ये शिंदे साहेबांचा सहभाग वाटतो का तुम्हाला? असल्याशिवाय कसं होईल यार येणार. हे बघ, मराठ्यांना शिंदे साहेबाला शिव्या देणारे शिंदे साहेबाच्या कार्यालयात काय करते? सोपा आणि साधा प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी द्यायचं. पाटील याला एकनाथ शिंदे साहेबाला खालच्या थरावर शिव्या देणारे, खालच्या थरावर शिव्या देणारे आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चे काढणारे शिंदे साहेबाच्या ऑफिसला काय करते? किती सोपा प्रश्न आहे. मराठ्यांचेच काही समन्वयक आणि अभ्यासक शिंदे साहेबाच्या नेत्याच्या कॉलेजवर बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन करणार हे कसं काय? द्या शिंदे साहेब उत्तर. मी माझे शब्द बोललेले मागं घेतो, याचं उत्तर द्या. पाटील याला जोडून प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणालात की एकनाथ शिंदे यांचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी आम्ही खस्ता खाल्ल्यात. हल्ल्याचं त्या उद्धव ठाकरे 12 महिन्याची वेळा आमच्यावर येऊ देऊ नका. एकनाथ शिंदे तुमच्यासोबत विश्वासघात केलाय का? केलं नाही काय केलं? हे काय पाहिजे? आणि प्रमाणपत्र रद्द केले ना, आणखीन काय पाहिजे? सामाजिक न्याय मंत्रालय कोणाकडे आहे? शिरसाट, ज्याला मराठ्यांच्या पोरांनी मतदान केलं मरणाचं, त्या शिरसाटांनी ज्या अतुल साव्याला मतदान केलं मराठ्यांच्या पोरांनी, आमच्या कित्येक तरी संघटनेच्या लेकरांनी पोरांनी तिथल्या मतदान केलंय त्याला. त्यांनी हे काम केलंय. काय चूक आहे? काय चूक आहे? तुम्ही म्हणले होते गद्दारीचा आम्ही त्यांचा डाग पुसला, आता त्यांच्यावरच सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. धनुष्यबाण नेमका कुणाचा? मी त्याच्यात बोलणार नाही का की मी ते त्यांचा राजकीय पक्ष. गद्दारीचा डाग यासाठी म्हणतो की त्यांना बंदुकी घेऊन यायला लागत होती. ते फुकण्या नळ्या, इकडून नळ्या तिकडून नळ्या फुकण्याच होत्या सगळ्या. आणि बेंडक्या चालल्यावर कधी चालायची, अंदाजा घेऊन गावोगावी यायची. सगळ्या फुकण्याच होत्या चौकून लट केलेल्या. आम्ही फक्त एकच शब्द वापरला, उद्धव ठाकरे साहेबांचं आणि त्यांचं काही झालेलं तर आम्हाला देणं घेणं नाही. आमच्या मराठ्यांसाठी चांगलं काम करायला लागले. आम्ही म्हणलो उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या विरोधात लढू नका. आम्ही फक्त आमची बाजू मांडली एकच या शब्दात. आमच्या लेकराचं कल्याण करायला लागले, नेऊन शोधायला लागले, शोधायला लागले. आम्हाला काही देणं घेणं नाही, कोण गद्दार असू नाही तर काय असू, आमच्यासाठी चांगला आहे एवढा शब्द वापरला. कारण गोटे आणणारे मराठ्याचे आहेत, मराठ्याचे पोरांनी गोटे खाली टाकून दिले. ते म्हणलं काय करत आणू, आपलं चांगलं करायला त्यांचं पक्षाचं काही होईल. ते कमी झालेलं आहे, हे अमान्य करू नका. आणि उदय सामंत साहेबांनी ते अमान्य करून दाखवायचं, करून दाखवायचं. मग आमच्यावर का वेळ येऊ नये तशी? उद्धव ठाकरे साहेब बारा म्हणायची. तुम्हाला जर एवढं साथ द्यायची, तुम्हाला इतके मतदान मराठ्यांनी करायची, तुमचा इतका लांब आकडा जात नसतो. हो, पैसे नाही चलत. लाडक्या बहिणीला तुम्ही 70,000 कोटी नाशिलेत, 70,000 कोटी नाशिलेत लाडक्या बहिणीला. तिने उलटा पालताच केला, खासदार केला. ती त्या भ्रमातून बाहेर पडा. इथं पैशावर काही चलत नाही. इथं मराठ्यांनी नीतिमत्तेने तुमचं काम केलं. फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी नीतिमत्ता खराब करू नका मराठ्यांच्या पोराविषयी. आणखीन संधी तुमच्या हातातून गेलेली नाही. नसता असं जाम करीन राज्यात तुम्हाला. आता नाही तुमच्याकडे, आता मी बघणारच, आता बघणारच तुमच्याकडे. बघतो तुमच्यात किती ताकद आहे मला बघायची. कारण तुम्ही तुमच्याही पोराचं वाटोळं करायला, तुमच्या पक्षातल्या मराठ्यांचं आणि विरोधी पक्षातल्या पण. जे बोगस ओबीसी आहेत त्यांच्यावर आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी अशी मागणी बबनराव कायवाड यांनी सकाळी केली. त्याला काय कळतंय? ते कोणी मला माहित नाही, काही सांगत नाव असेल भाव असेल केलं. आणि त्याच्यावर बोलणार थोडं. कोण आहे ते? कोण आहे ना ते? खायवडी असू नाही तिकडे कोणचा वडा खाऊ असो, काय जाऊन त्याशी देणे घेणं. तू एक काम कर ना भाऊ, नाही तत्वज्ञानी आहे ना, जरा 50% वर गेलेलं आरक्षणावर थोडं बोल, थोडं बोल.
ज्ञानी आहे ना तू, संविधान कळतं ना तुला, थोडं बोल त्याच्या असेल जातवान तर बोल. कोण आहे तर मी बघितलं नाही, मला थुतार बघायला येळ नाही. बोल म्हणा, थोडस बोल. 50% वर गेले, थोडं बोल म्हणा. पोट जाती उपजाती बोल जरा म्हणा, थोडस बोलून तर बघ. पोट जाती उपजाती कसं काय आल्या. एक जात घेतली ना, माळ्याची एक, सोनाराची एक, उदाहरण द्यायला तेलेची एक, उदाहरणार्थ. बाकीचे कसं काय आले पाहुणे त्यांचे कसं विचार ना म्हणा त्याला थोडं. फक्त पोट जात आणि उपजात नाव दिलं बस. फक्त पोट जात आणि उपजात त्यांची लगेच सोयरामध्ये आमचे रक्ताचे आहेत ना. अरे हिच्या आजीची नोंद निघाली, आज रक्तच आहे ना. सडे का देवेंद्र फडणवीसांचं डोकं, विखेंचं डोकं सळलं का? अक्कल नाही का त्या बावनकुळेला थोडी बी? रक्ताचे आमचे. एकदा त्याला विचारते कोण आहे, त्याला म्हणा फक्त बावनकुळेत जात आरक्षणात कसं काय गेली. ती व्हॅलिड आहे का? बावनकुळेत जात व्हॅलिड आहे का ओबीसी येण्यासाठी? उदाहरणार्थ वाणी समाज व्हॅलिड आहे येण्यासाठी ओबीसी. याचं काय वड आहे का कोणी गचपाण्या कळाना वळा ना काही. त्यांना वाटतं तत्वज्ञानी आहेत ते. आम्हाला कळतं आरक्षणातला, फक्त आम्हाला वाईट नाही करायचं. संस्कार चांगले आहेत आमचे, ते नाहीच येत कुठंच. हे येतच नाहीये त्याच्यात. ते पोट जाती उपजाती म्हणून घातल्या त्यांचे पाहुणे. आमच्या रक्ताचे एका आडनावाच येत ना. विख्यांना एवढं तर कळत असेल ना, कायदेशीर कारवाई म्हणतो ना, एवढं तर कळत असेल ना. एका विख्याचं निघाल्यावर दुसऱ्या विख्याचं द्यायला अडचण काय? ते बेकायदेशीर कसं? एका दहीहंड्याची व्हॅलिडिटी केली दुसऱ्याची करत नाही. एका बोडकीची व्हॅलिडिटी करताना दुसऱ्याची करत नाही. काय अरे विखे, तुम्ही ओबीसीच्या मध्ये बावनकुळ्याच्या रीतरी वाढायला लागला. ती बावनकुळ्या ओबीसीसाठी काम करतो आणि तुम्ही मराठ्यासाठी करायचं तर त्याच्या मागे पळा कुत्र्यासारखं. जरा जातीच नाव कामात शिका ना. आणि मी तयार आहे जेलला जायला कशाला बी. आम्ही मराठी आता लढणार आहेत तुमचं. खेळतोच आता बघतो तुम्ही एकच काय वैध ठरीत नाही हे खरे ठरीत नाही बघतो. पण विजय शेवटचा वडेट्टीवार प्रश्न. सुद्धा सकाळी बोलले की ही जी प्रमाणपत्र दिली गेली, कुणबी प्रमाणपत्र, ती जबरदस्तीने दिली गेली. कोणाची? विजय वडेट्टीवारांनी म्हटलं. ते बघ इंडोवारला काय कळत आहे यार, त्याला काय आपल्याला हे सगळं बोलायला घातलं त्याने. हे सगळं काँग्रेस सगळं व्हायला घातलं. ते काहीही म्हणतात कोणाला. ते भाव सोडून गेले. त्यांना ना आता जनावरांची इंजेक्शन द्यायला पाहिजे इतकं. टप्पूचे टप्पू गोळ्या असतात, पण ते गोळ्या देताना बी आधी शेण काढावं लागतं. तसे शेण काढावं लागणार. त्याला डॉक्टर तसाच लागत. त्याला डॉक्टर पण तसाच लागणार आहे. यांना जनावरांची इंजेक्शन द्यायला लागणार आहे. पर्यायच नाही राहिला. याला काहीच कळत नाही. एकदा विचार ना, त्याला लय अक्कल आहे ना. ओबीसीची लय माया आहे ना. गिरीश महाजनांची जात आरक्षणात कसं काय गेली फक्त एवढं विचार ना. आधी गेलती का? 67ला त्याची जात आरक्षणात होती का? नंतर कसं काय एवढं विचारणार आहे? तू लयच ओबीसीचा नेता आहे, लयच काँग्रेसला मानतो, तर तेवढे विचार जरा. तू म्हणतो ना ओबीसीत लय हाल चाललेत, गर्दी व्हायला. एकदा फक्त विचार गिरीश महाजनची जात आरक्षणात कसं काय? मला फांद्यात पाडू नका बरं का फडणवीस साहेब. या मी हे सगळं लपडं सोडून देणं तेच मागं लागन तिकडं. मी त्यातल्या 250 जाती बाहेर काढू शकतो. बोगस 250 जाती आहेत त्याच्यात. बघा बरं का, मी लय तरावाईक आहे. मग मी हे सगळं आरक्षणाचं लफडं सोडून देईन मराठ्याचं आणि उलटा घुसन इकडं. 250 जाती बोगस आहेत त्याच्यात. ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये पुऱ्या बाहेर काढीन द्या. पण ते म्हणतात की 1900 किती जमला देऊ 1950च्या पूर्वीची. आणि त्या त्याला म्हणा कुटुंबाची येडा भोकाचे आहे. हे बघ 1947 आहे. तू 50चा म्हणतो. येडगा अंडीच आहे गर्दी. हागायचे नाही पंचायतन उगर कुंकड ना खूपशे तर कामा धामाचे. 47 47 आणि 50 कळत का तुला? शिकला फेकला का? पन्नासच्या आधीची पाहिजे, 47च्या आधी पाहिजे. तुला 47च्या आधीचं आरक्षण आहे का?
47 आधीच आई ओबीसीचा नेता व्हायला गेला आणि फांदेऊन खाली पाडा शेपची लिवणी मोगम नाही चालत इथं बाबा श्राद्ध घालायला लागतं सोक्ष आंदोलन द्यायला त्यासाठी करायचं म्हणतो यावेळेस मी आता समोर दाखवणार आहे सगळं सरकारला नाही तर सरकारच सोडत नाही पाडल्याशिवाय आता सोडित नाही यांना मी घालतोच यांना सोडत नाही साल्याला एकाला माया मराठ्याला घातलंच नाही यांनी माया मराठ्याचं वाटलं यांचं वाटलं करणार का मी आता बघतो मराठ्यांना आता जर ठरलं ना तर मुंबईत यांचं दाखवतो त्यांना बरं एक अरे खरंच म्हणायची वेळ आली यांच्यापेक्षा ते शरद पवार साहेबाचा पक्ष बरा उद्धव ठाकरे साहेबाचा बरा ती मनाची वेळ आली यांच्यामुळं ते थोरात साहेबाचा पक्ष बरा म्हणायची वेळ आली यांच्यामुळे यांना लय मोठं केलं ना आम्ही अजित दादा यांच्यापेक्षा बरा तुमचं आंदोलन हे कायद्यापेक्षा मराठ्यांना आणि शिक्षणासाठी संविधानापेक्षा आरक्षण कोणी मिळावं यासाठी आहे फडणवीसांनी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कार्यवाही करत विजय वडेट्टीवारांनी त्याची मागणी केली कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणी मोठा नाही. आणि मग करायलाच पाहिजे तेच म्हणणं माझं बी कायद्यापेक्षा संविधानापेक्षा मोठं कुणी नाही गिरीश महाजनची जात बाहेर निघत ती काढून टाकाव होऊ नये 50% वर 2% आरक्षण गेले 52% कायदा संविधान सांगतं लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसीला 50% आरक्षण द्यायचं म्हणजे 30%. एसटी आणि एसटींना लोकसंख्येच्या प्रमाणात 100% द्यायचं म्हणजे 50%. 52% झालं कुठं काढण्यात ये त्याच्यावर बोलणारे वगळीतले जो काय वगळीत वाद त्याच्यावर बोल 50% वरचं काढ म्हणा तुला जातवान ओबीसी समजू आम्ही जातवान काँग्रेसचं समजू राहुल गांधीने यासाठी मराठीच्या विरोधात काम करायला लावलं काय तुला त्याच्या मागं लागून गुलाल्याच्या परत तर तुमचं आंदोलन हे मराठ्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं यासाठी आहे मात्र ज्यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द झाले त्यांनी याचा राजकीय फायदा घेतला असं वाटतं का तुम्हाला आणि मी त्यांच्याकडून बोलत नाही सुरुवातीलाच केलं का नाही त्यांची काडी लावा चौघांची तुम्हाला जे करायचं ते करा पण तुम्ही या राज्यात गैरसमज पसरायला लागलात सरकार हा ना तुम्ही म्हणजे सरकार त्याने आमचे काही पेरलेत आमचे ते जे सरकारचे टेंडरसाठी आमच्यासाठी पायासाठी देत पण पायाला गु लागलेला आहे काय माहित काही वेगळं गु गोड लागतो काहीला वेगळं गोड लागत काहींना खराच बाबाचा गोड लागतो भूत पेतेत काही असे काही प्रकार असते आणि काही जातवान आहेत अभ्यासक आणि समन्वयक जातवान ते जातीसाठी उभं आयुष्य झिजवलं त्यांनी ही परिस्थिती आता काय करणार हे जाणून बुजून चाललंय हे षडयंत्र जाणून बुजून चाललंय मी राजकारणासाठी बोलणार नव्हतो मला त्याची देणं घेणं नाही पण हे कालपासून हे पेरणी चालू केली आणि हे रद्द झालं की शिंदे साहेबाच्या तिथं त्यांच्या बाळासाहेब भवनला मराठ्यांना विरोध करणारे नेते वेगळे नेणारे कोण फडणवीस साहेबाचे प्रवक्ते शिंदे साहेबाचे प्रवक्ते शिंदे साहेबाच्या पाठीराखे ज्यांनी आयुष्यात समाजासाठी एक नोंद बी सापडता नाही आली काम नाही करता आलं ती इतकं तर मराठ्यांना कळतं आणि ते बरं झालं मराठ्यांना आधी असं वाटत होतं या अभ्यासक आहेत पाटलांजवळ करायला पाहिजे उघडे पडले यांच्या संघ मराठ्यांना विरोध करणारे ओबीसी नेते फिरत आहेत कसं मराठ्यांचे पोरं हुशार झाले लगेच अरे मी जीवाचं रान केलंय रानात बसून या उन्हातानात रक्त जावतो मी या समाजासाठी माझं सगळं कुटुंब उन्हात टाकलं यार मी या मराठा समाजासाठी रात दिवस लढतोय आणि हे माझ्या विरोधात लढते बरं खोटं सरकार कोण करायला सरकार दोष कोणाला दिलेत मला एकटं कोणाला पाडायलेत मला कटरचू हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागलं आता त्यामुळे कालपासून मराठा खवळला पाटील तुम्ही जे आरोप केले बावनकुळेंवरती त्यावर त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे अन्याय झाला असेल तर कोर्टात न्याय मागता येईल जात पडताळणी समिती स्वतंत्र आहे असं त्यांचं म्हणणं आम्हाला काय झक मारायला पाहिजे तुला कोर्टात तो कशा झक मारायला इकडे झक मारलीस कशाला दिलं ते एंडोर्समेंट करून पत्र कोर्टात तर न्याय मागून न्याय देऊ तर आम्हाला न्याय देईनच ना पण तो कशाला झक मारली फडणवीस ऐकून तू कशाला बोकंडी बसवतो मी तो बोकंडी बसल्यावर मग रडायला लोक तोय पोरं तुला जेलात टाकून तोयले भ्रष्टाचार आल्या तुम्हाला पोरं जर रडायला लावा लागलास प्रमाणपत्र रद्द करून तोय सुद्धा पोरं जेला सोडू शकतो मी
तो वाईन किती भ्रष्टाचार केला मला माहिती. तुम्हाला त्या भानगडीत कम पाडितो. तुला मी चांगला आहे म्हणून सावध केलं की त्या परळीच्या षडयंत्रात तो भाता गुतलाय. तो ताबडतोब माणूस पाठीला तिथून. तू एवढं म्हणलं बावनकुळे मला, नागपूरहून चंद्रपूर का वशिक आलं मला कळलं नाही. इतकं टेन्शन आलं म्हणे मला. मी मिऱ्यात नाव घेतलं होतं, तू सुद्धा गुतीणार आहे तू. तातडीने तो माणसाजवळ पुरावे दिले. तो त्या भाषेला तो पोराला समजायला तो पोरग बी आहे. त्याच्यात तो पोरग बी आहे. तू सावध केलं पोरग तिथून तोडलंस. आम्ही हे उपकार करायचो तुला. आणि तू आम्हाला म्हणतो कोर्टात जाय. कोर्टात पाठवतोय इकडे रद्द करून आम्हाला. तुला तोयामुळे मी पोलिसला भोगायला लावणार. ध्यानात ठेव. तू ध्यान ठेव. तो एकट्यामुळे 25 आमदार पाडणार मी घडवण्याचे. मराठ्यांचं वाटोळ करायला रे. कामान धामाचं कशामुळे वाटोळ करतो रे. खोटं असलं तर फेकून दे. जेला टाकायला सगळ्या चल. मला राजकारणावर बोलायचं नव्हतं म्हणतो मी. त्या सरकारनं जाणून बुजून इश्यू तयार केला खोटे खोटे म्हणून. यांचा काय प्लॅन होता शेवटचं सांगतो ना तुम्हाला. त्यांचा काय प्लॅन होता ती मला तर नंतर सांगायचं होतं. आता सांग. यांचा असा प्लॅन होता हे प्रमाणपत्र रद्द करायचे. राज्यात वार्ता पसरून द्यायची. सगळे प्रमाणपत्र रद्द होणार आहेत. मराठ्यांच्या पोरात भीती निर्माण करून द्यायची. ऍडमिशन घातल्या नोकऱ्या केलेल्या. आणि ही भीती पसरून 58 लाख नोंदी कमी करायचं षडयंत्र सुरू होतं ना. हे असं आहे. मी जे 8 दिवसापूर्वी म्हणलो होतो यांना 58 लाख प्रमाणपत्र शोधले. यांना शिंदेची बरोबरी व्हाय ना. हे तर नोंदी शोधेनात. एकनाथ शिंदेची बरोबरी यांना होत नाही. यांना नोंदी शोधायच्या नाहीत. उलट कमी करायच्या. यांना रद्द कशा होत्या त्या 58 लाख नोंदी शिंदे समिती शोधल्या. कसं काय रद्द होत्या. होऊ शकत नाहीत त्या. कारण इथं बाप दाखवलं रद्द करा असं आहे. यांनी नोंदी रद्द केल्या. सरकार मी घालतो यांचं. एकूण त्याचा ठोत नाही यांना. धाराशिवमधून एक बातमी समोर येत आहे. तिथे सुद्धा 3 लोकप्रतिनिधींच्या ओबीसी प्रमाणपत्राला थेट न्यायालयात आव्हान देण्यात आले. आव्हान कोणीही कोणाला देऊ शकतं असंच. आम्ही द्यायला सुरुवात करू. तुम्हाला जर आनंद होतोय आमचे प्रमाणपत्र रद्द होऊन खरे असून आम्हाला इथून पुढच्या काळात ओबीसीच्या वाटोळं झालेलाचा आनंद व्यक्त करावं लागणार. जशाच तसं उत्तर द्यावं लागणार आहे. जसं तसं वागावं लागणार. त्यांचं जर आता मनगट आणि खेटाची तयारी असेल तर ती बी आम्हाला इथून पुढे करावं लागणार. आतापर्यंत नव्हती पण करावं लागणार. ते म्हणतात की जात पडताळणी विभाग कोणत्याही मंत्र्याचं ऐकत नाही. जात पडताळणी विभाग कोणत्याही मंत्र्याचं ऐकत नाही. कोण म्हणतं बावनकुळे कोणाचं ऐकत नाही. हे काय दिलं झक मारायला. तो स्वामी म्हणला आम्हाला महेंद्रकर. ते काहीतरी तहसीलदार आहे महेंद्रकर. तो म्हणला बावनकुळेचा दबाव आहे. मी चालू ड्युटी सोडून 8 दिवस मुंबईला होता. नव्हता काळा शिडी आरटीची. लपून बसला देव तिकडे जाऊ. इतका भ्याला. तो म्हणला इकडून जरांगे पाटील हे खरं आहे मला द्यावं लागल. नाही देवा तिकडून मंत्री ड्युटी जाणार आहे. हे पत्र सुद्धा आमच्या हाताला लागत नव्हतं. त्या पत्रामुळे बावनकुळे घाबरलेला आहे आता. मी त्याच वेळेस सांगितलं होतं मी व्हायरल करेल तर मराठ्यातून तू संपशील. मराठ्याच्या नजरेतून बावनकुळे तू पडशील. हे मी लाड भाऊला सुद्धा सांगितलं होतं. मला मराठ्यांच्या नजरेतून बावनकुळेला पाडायचं नाही. दुरुस्त कर म्हणा त्याला. हे फक्त अधिकाऱ्यांसाठी पत्र होतं. फक्त अधिकाऱ्यासाठी. फक्त अधिकाऱ्यासाठी पत्र होते. तरी आमच्या हाताला लागलं ते. हे शिंदेचं सांगतो आता. ते सांगितलं बीडचं. हे शिंदेचं व्हॅलिडिटी दाखवली ना तुम्हाला. आदेश झाले व्हॅलिडिटीचे आदेश. मंत्र्याचं ऐकत नाही. तुम्हाला येड्यात काढतोय. पुढे तुम्ही मंत्री होणारच नाही तर असंच काम करू आम्ही. त्याला काय तो यासाठी आता तुला देवेंद्र फडणवीसचं वाटलं होऊ दे. आता तोही मराठ्यांच्या विरोधातली मस्ती फडणवीसांना आणि एकनाथ शिंदे साहेबाला भोगावं लागणार. मंत्र्याचं ऐकत नाही असं होतच नाही. चलो धन्यवाद.